मदर्स डेला आपण म्हणतो आई महान आहे, आईसारखे दैवत दुसरे नाही. पण ते सगळं ठीक आहे. आज मी तुम्हाला थोडं वेगळं सांगणार आहे. एकदा आईसाठी तिची आई होऊन बघा, मग कळेल ती किती वेळा एकटी पडली होती. आपण नेहमी आईकडून घेतो प्रेम, काळजी आणि समजूतदारपणा, पण कधी तिला ते परत देण्याचा प्रयत्न तरी केला आहे का आपण? कधी तिच्या डोळ्यात बघून विचारलं आहे का, आई तुला पण कोणाची गरज वाटते का? तुला आधार हवा आहे का? एक दिवस, फक्त एक दिवस तिची आई होऊन बघा. ती जेव्हा शांत बसलेली असेल ना, तिच्याजवळ जाऊन विचारा, काय झालं ग? ती जेव्हा मी ठीक आहे असे म्हणेल ना, तेव्हा समजून घ्या ती ठीक नाही आहे. तिचा चेहरा वाचायला शिका. ती जेव्हा सगळ्यांसाठी जेवण बनवेल तेव्हा तिच्या ताटात वाढून बघा. ती जेव्हा थकलेली असेल तेव्हा तिच्या डोक्यावरून हात फिरवून बघा. मग कळेल आई होणं म्हणजे फक्त प्रेम नाही, ते एक न थांबणारं त्यागाचं आयुष्य आहे. ती कधीच सांगत नाही की तिला पण रडावंसं वाटतं. ती कधीच सांगत नाही की तिला पण रडावंसं वाटतं. ती कधीच दाखवत नाही की तिला पण घाबरायला होतं. कारण तिला माहीत आहे, जर ती थांबली तर आपलं घर थांबेल. म्हणून ती निरंतर चालत राहते, ठामपणे, शांतपणे, दृढ निश्चयाने, कोणतीही अपेक्षा न ठेवता. आईला समजून घ्यायचं असेल तर तिच्यावर प्रेम करणं फक्त पुरेसं नाही. आईला समजून घेण्यासाठी प्रेम करणं पुरेसं नाही, तिला समजून घ्यावं लागेल. आणि समजून घ्यायचं असेल तर फक्त एकदा तिच्या जागी उभं राहावं लागतं. आणि ते तुम्ही करून बघा. तिला मदर्स डेला हॅपी मदर्स डे म्हणण्याऐवजी एकदा तिच्या जवळ जाऊन बसा. तिचा हात हातात घ्या आणि फक्त एवढंच विचारा, आई मी तुझ्यासाठी काय करू ग? कदाचित ती काहीच मागणार नाही तुमच्याकडे, पण तिच्या डोळ्यात जे येईल तेच तिचं खरं उत्तर असेल. इथे आपण फक्त गोष्टी सांगत नाही, आपण नात्यांना नव्याने समजून घेतो. कारण आपली आई थकत नाही असं नाही, पण ती थांबत नाही. आपण मोठे होतो आणि तिचं जग मात्र छोटं होत जातं. ती सगळ्यांची काळजी घेते, पण तिची काळजी कोण घेतं याचा कधी विचार केलाय? एकदा आईसाठी, फक्त एकदा आपल्या आईसाठी तिची आई होऊन बघा. मग तुम्हाला लक्षात येईल. समजून घेऊ स्त्री विचार, कारण प्रत्येक स्त्रीची गोष्ट एक वेगळी असते, जी ऐकली जाणं खूप गरजेचं असतं. भेटूया पुढच्या भागात.